राजकीय विरोधकाशी आणि जनतेशी सुडानं वागणं हेच गंगा स्नानाचं फलित मानायचं काय? मित्र हो, नमस्कार. देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री नितेश राणे सरकारी निधी पाहिजे असला तर भाजपामध्ये यावं लागेल अशी जी धमकी त्यांनी दिली त्यावर कालच आपण बोललो आहोत. आज मात्र सामना दैनिकानं या विषयावर पुरती धुलाई करून टाकलेली आहे आणि पुन्हा हा विषय आज पुन्हा चर्चेचा बनला. सामनाचा अग्रलेख याच विषयावर आहे आजचा, जरूर वाचा तुम्ही. भारतीय जनता पक्षाला भारतीय संविधानाशी काहीही देणं घेणं राहिलेलं नाही. तसं नसतं तर भारतीय संविधानाची शपथ घेऊन त्याच संविधानाशी बेईमानी करण्याचे पातक भाजपच्या मंत्र्यांनी केले नसते. लोकशाही पूर्णपणे खतम झाल्याचं हे लक्षण आहे. सरकारी निधी पाहिजे असेल तर भाजपत या. महाविकास आघाडीचे सरपंच असतील तिथं 1 रुपयाही देणार नसल्याचा फुत्कार फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी सोडला आहे. कुंभस्नानाहून परतलेल्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्र्यांची ही भूमिका मान्य आहे काय, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं उपस्थित केलेला आहे. मुळात या मंत्र्यांनी देखील कुंभास जाऊन गंगास्नान केल्याचे फोटो प्रसिद्ध केले, पण राजकीय विरोधकाशी आणि जनतेशी सुडानं वागणं हेच गंगा स्नानाचं फलित मानायचं काय? मंत्र्यांनी संविधानानुसार घेतलेल्या शपथेचं हे पूर्णपणे विरोधात तर आहे. मंत्री महोदयांना राज्यपाल शपथ देतात. राज्यपाल हे घटनेचे चौकीदार आहेत. शपथ काय सांगते? मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी विधीद्वारे स्थापित भारतीय संविधानाची श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता कायम ठेवीन. मी राज्याचा मंत्री म्हणून माझ्या वाट्याला आलेल्या कर्तव्याचे श्रद्धापूर्वक आणि शुद्ध अंतःकरणाने पालन करीन. भय, पक्षपात, द्वेष न बाळगता सर्व लोकांशी संविधान आणि कायद्यानुसार न्याय करीन. अशा प्रकारची निष्पक्ष पद्धतीने काम करण्याची शपथ हा मंत्री घेत असतो. आधी शपथ होते, त्यानंतर ते मंत्रिपद त्यांच्याजवळ जातं. त्या शपथेचा कचरा महाराष्ट्रातील एक मंत्री जाहीरपणे करतो. यास काय म्हणावे असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. मंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो, एखाद्या पक्षाचा किंवा पक्षातील गटाचा नसतो. पण गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रात विद्वेषाचं राजकारणाने टोक गाठलं आहे, असं या ठाकरे यांच्या पक्षानं म्हटलं आहे. घटनाबाह्य सरकारचे तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदे यांनी फक्त आपल्याच गटातील आमदारांना, खासदारांना भरभरून निधी देण्याचं धोरण अवलंबलं. एक आमदार मिंधे गटात जाऊन 300-400 कोटींचा निधी घेऊन परत येत होता. या निधीतून होणाऱ्या कामांच्या बदल्यामध्ये ठेकेदारांकडून 35% कमिशन घेण्याचे उद्योग त्या काळात भरभराटीस आले. नगरसेवकांनी पक्षांतर केले तर त्यांनाही निधीच्या स्वरूपात लाच देण्यात आली. विरोधी पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवकांना 1 रुपयाचा विकास निधी तेव्हाही मिळाला नाही आणि आजही मिळत नाही. आता तर फडणवीसांच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, महायुतीचा झेंडा गावात दिसला नाही की निधी बंद. बोंबलत बसू द्या माझ्या नावानं, काही फरक पडत नाही. आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे, मला काहीही चिंता नाही. आता अशा असंवैधानिक कामांना पाठबळ देणारे यांचे बॉस नक्की कोण, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करायला हवं, असं या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे. निवडणुका जिंकून सरकार स्थापन केलं म्हणजे तुम्ही राज्याचे मालक होत नाही. सरकारी तिजोरी ही मंत्र्यांच्या घरची तिजोरी नाही. जनतेच्या कराचा पैसा तिजोरीत जमा होतो आणि त्यातूनच विकास निधीचा प्रवाह सुरू होतो. मंत्र्यांच्या घरात पैशाची खाण जरी असली तरी त्या खाणीतला एक दमडाही विकास निधीत जमा होत नाही. मग मंत्री कोणत्या मस्तीत ही माजोरडी भाषा करून आपणच सरकारी तिजोरीचे बाप असल्याचे सांगत आहेत, असा सवाल देखील अगदी रोखठोकपणे आणि स्पष्टपणे निसंदिग्धपणे विचारण्यात आलेला आहे. आणि बघा, ती बरोबरी आहे हो.
जनतेचा पैसा सरकारी तिजोरीत जमा होतो, तो जनतेच्या हितासाठी वापरायचा असतो. हा पैसा कोणाच्या बापजाद्यांचा नसतो. पण तसं असल्याचा गैरसमज या मंत्र्यांचा झाला असावा बहुतेक. होऊ द्या. अहो पण त्याला जागेवर आणणारे, ताळ्यावर आणणारे तरी कोणी भाजपात आहेत की नाहीत? सामनानं थेट सवाल केला आहे. तो बॉस कोण? फडणवीस यांनी याचं उत्तर द्यायला हवं. त्यामुळं एकूण हा विषय आता बहुतेक वाढीला लागणार असं दिसतंय. पाहूया आता कोण काय उत्तर देतो, कोण याच्यावर काय प्रतिक्रिया देतो, किंवा ते राणे याच्यावर काय बोलतात. ते तर बोलतच असतात बेताल. आणखी थोडा ताल सुटेल, पाहू तरी आपण. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.